दशांश अपूर्णांकांची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची ते आपण शिकलेलो आहोत. आता आपण या दोन्ही गोष्टी म्हणजे बेरीज आणि वजाबाकी एकत्र कशा करायच्या ते शिकणार आहोत. उदाहरण एक दिलेलं आहे. उदाहरण बघूया. 12.32 वजा 7.2 वजा 2.41 अधिक 3.5. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत, काही पायऱ्या आहेत. तर त्या पायऱ्या कुठल्या आहेत त्या आधी समजावून घेऊ आणि मग हे गणित सोडवूया. तर पहिली पायरी अशी आहे की ज्या संख्यांच्या आधी अधिक किंवा बेरजेचं चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची एकत्र बेरीज करायची. दुसरी पायरी म्हणजे ज्या संख्यांच्या आधी वजाबाकीचं किंवा त्याला उणे असं सुद्धा म्हणतात, उणे चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची एकत्र बेरीज करायची. आणि तिसरी पायरी अशी आहे की पहिल्या बेरजेतून दुसरी बेरीज वजा करायची. म्हणजे पहिल्या बेरजेला जर मी 1 म्हणलं आणि दुसऱ्या बेरजेला जर 2 म्हणलं तर एकामधून 2 वजा करायचे. तर आपण आता या पायऱ्या वापरूया आणि हे गणित सोडवूया. तर पहिल्या पायरीनुसार आधी आपल्याला अशा सगळ्या संख्यांची बेरीज करायची की ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे. आता इथे 3.5 च्या आधी मला अधिक चिन्ह दिसतंय, बाकी कुठेही अधिक चिन्ह दिसत नाही. आणि 12.32 ही अशी संख्या आहे की ज्याच्या आधी कुठलं चिन्हच नाहीये. गणितामध्ये जेव्हा एखाद्या संख्येच्या आधी कुठलंही चिन्ह नसतं तेव्हा तिथे अधिक चिन्ह आहे असं समजायचं. चिन्ह नाही म्हणजेच अधिक किंवा बेरजेचं चिन्ह आहे. मग आता आपण पहिल्या पायरीमध्ये कोणत्या संख्यांची बेरीज करणार? तर 12.32 आणि 3.5 या दोन संख्यांची आपण बेरीज पहिल्या पायरीसाठी करणार. आणि दुसऱ्या पायरीसाठी 7.2 आणि 2.41 या दोन संख्यांची बेरीज करणार. मग आता आपण पहिली बेरीज करूया. 12.32 आणि 3.50. तुमच्या लक्षात आलं असेल की 3.5 नंतर मी एक जास्तीचं शून्य लिहिलेलं आहे आणि वरच्या आणि खालच्या दशांश अपूर्णांकाची लांबी सारखी केलेली आहे. म्हणजे जो अपूर्णांक भाग आहे त्याची लांबी सारखी केलेली आहे. मग आता बेरीज करूया. 2 अधिक 0 2, 3 अधिक 5 8, 2 अधिक 3 5 आणि 1 आणि 0 1. म्हणजेच उत्तर आलेलं आहे 15.82. दुसरी बेरीज करूया. ज्यांच्या आधी वजाबाकीचं किंवा उणे चिन्ह आहे अशा संख्यांची बेरीज करूया. 7.20 पुन्हा एकदा मी शेवटी जास्तीचं शून्य दिलेलं आहे अधिक 2.41 0 अधिक 1 1, 2 अधिक 4 6 आणि 7 अधिक 2 9. उत्तर आलेलं आहे 9.61. आता पहिल्या बेरजेतून दुसरी बेरीज वजा करायची. 15.82 वजा 9.61. 2 वजा 1 1, 8 वजा 6 2, 15 वजा 9 6. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 6.21 किंवा 6.21. आता आपण ह्या ज्या 3 पायऱ्या शिकलो त्या जरा समजावून घेऊया की आपण असं का केलं. तर पहिल्या पायरीमध्ये आपण ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे अशा सगळ्या संख्यांची बेरीज केली. ही पायरी समजायला सोपी आहे कारण की अधिक चिन्ह आहे म्हणजे बेरीज करायची आहे. त्यामुळे ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे अशा सगळ्या संख्या घेतल्या आणि त्या सगळ्यांची एकदम बेरीज केली. पण दुसऱ्या पायरीमध्ये उणे चिन्ह असलेल्या म्हणजे ज्यांच्या आधी वजा चिन्ह आहे अशा संख्यांची वजाबाकी करायची ऐवजी बेरीज का बरं केली? आता हे समजावून घेण्यासाठी आपण एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा माझ्याकडे 7 लाडू आहेत आणि 7 लाडूंपैकी मी एका मुलाला 2 लाडू दिले आणि दुसऱ्या मुलाला 1 लाडू दिला. तर माझ्याकडे किती लाडू उरले? आता मी हे कसं करणार? तर 7 पैकी पहिल्यांदा 2 लाडू दिले म्हणजे 7 वजा 2 केले, उत्तर आलं 5.
मग पुन्हा एक लाडू दिला, मग 5 मधून 1 वजा केला म्हणजे उत्तर आलं 4. म्हणजेच माझ्याकडे लाडू उरले 4. आता मी अशी दोनदा वजाबाकी करण्याऐवजी, म्हणजे एकदा 2 आणि एकदा 1 असं वजा करण्याऐवजी, मी ज्या संख्या मला वजा करायच्यात म्हणजे 2 आणि 1 त्या एकत्र केल्या असत्या तर मला एकदाच वजाबाकी करावी लागली असती, म्हणजे एकदाच करून सुद्धा चाललं असतं. मग 2 आणि 1 मी जर एकत्र केल्या, एकत्र करायच्या म्हणजे काय? एकत्र करायच्या म्हणजे बेरीज करायची. म्हणजे मी किती लाडू दिले, तर मी 2 दिले आणि मी 1 दिला, हे मी एकत्र केलं म्हणजे 2 अधिक 1 बरोबर 3. म्हणून मी दिलेल्या लाडूंची बेरीज केली, मग माझी बेरीज झाली 3. आणि ते 3 जर मी 7 मधून वजा केले तर माझं उत्तर येईल 4. म्हणजे माझ्याकडे 4 लाडू उरले. म्हणजे मला पुन्हा पुन्हा वजाबाकी करण्याऐवजी काय करता येईल की वजा करायच्या सगळ्या संख्या एकत्र करायच्या, म्हणजेच अशा सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि ती बेरीज मला एकदाच वजा करता येईल. मग अगदी असंच आपण वरती केलेलं आहे. आपण जेव्हा दुसऱ्या पायरीमध्ये असं म्हणालो की ज्यांच्या आधी वजा चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची बेरीज करा, म्हणजे अशा सर्व संख्या एकत्र करा, म्हणजे प्रत्येक संख्या वेगळी वेगळी वजा करण्याऐवजी एकत्र करून तिसऱ्या पायरीमध्ये त्या एकत्र केलेल्या सर्व संख्या एकदम वजा करायच्या. आता जेव्हा की आपल्याला कळलेलं आहे की आपण काय करायचं आणि का करायचं, तर आपण अजून एक उदाहरण बघूया. पुढचं उदाहरण थोडंसं अगदी किंचितचं अवघड आहे, अशासाठी की पुढच्या उदाहरणामध्ये आपण हातच्याचा वापर करणार आहोत. उदाहरण बघूया. 15.83 वजा 17.3 अधिक 6.5 वजा 2.703. मग पहिल्या पायरीनुसार सर्व अशा संख्यांची बेरीज करायची की ज्यांच्या आधी अधिक चिन्ह आहे, आणि आपल्याला माहिती आहे की चिन्ह नसेल तर त्याचा अर्थ चिन्ह अधिक आहे असं समजायचं. म्हणजेच आपण बेरीज करणार आहोत 15.83 आणि 6.50. बेरीज करूया. 3 अधिक 0 3, 8 आणि 5 13, मग खाली 3 लिहिणार आणि 1 हातचा पुढे घेतलेला आहे. 5 आणि 1 6 आणि 6 12, 2 खाली लिहिले, 1 हातचा पुढे घेतलाय, 1 आणि 1 2. उत्तर आलेलं आहे 22.33. पुढची पायरी म्हणजे ज्यांच्या आधी वजा किंवा उणे असं चिन्ह आहे अशा सर्व संख्यांची एकत्र बेरीज करायची आहे. मग 17.3 0 0 आणि 2.703 यांची बेरीज करूया. 0 अधिक 3 3, 0 अधिक 0 0. 3 आणि 7 10, म्हणजे आपण खाली लिहिणार 0 आणि हातचा 1 पुढे आलेला आहे. 7 आणि 1 8 आणि 2 10, खाली 0 लिहिले, 1 हातचा पुढे आला, 1 आणि 1 2. उत्तर आलेलं आहे 20.003. आता पहिल्या बेरीजेमधून दुसरी बेरीज वजा करायची आहे. म्हणजेच काय की ज्या संख्यांची बेरीज करायची होती अशा सर्व संख्यांच्या बेरीजेतून ज्या संख्या वजा करायच्या होत्या त्या संख्यांची बेरीज आपण वजा करणार आहोत. तर करूया वजाबाकी. 22.330 वजा 20.003. आता शून्यातून 3 वजा करायचे, 0 3 हून लहान आहे. मग आपण काय करणार, आपण हातचा घेणार आहोत. 3 मधून 1 हातचा घेतला, 3 चे झाले 2, शून्याचे झाले 10. 10 वजा 3 बरोबर 7, 2 वजा 0 बरोबर 2, 3 वजा 0 बरोबर 3, 2 वजा 0 बरोबर 2 आणि 2 वजा 2 बरोबर 0. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 2.327 किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो की 2.327 सहस्त्रांश.